शेतकरी बांधवांनो, आताच राज्यातील 92 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे एकत्रपणे आता 6000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी विभाग म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये रक्कम जमा होणार, यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, यासाठी कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, आता हे तुम्हाला लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांना किती वाजेपर्यंत हा हप्त्यांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वप्रथम लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। आता ही सविस्तरपणे माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांनो आता सविस्तरपणे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तुम्हाला फक्त आजपर्यंत असं सांगण्यामध्ये येत होतं की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अजून 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, त्यामुळे आता आम्ही पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता त्यासोबत आता 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहितच आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मागील काही दिवसांमध्येच म्हणजेच की 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तर काही तांत्रिक कारणांमुळे नमोचा हप्ता 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। आता त्यामुळे आम्ही एकत्रपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता, आता तुम्ही म्हणाल पीएम किसान योजनेचा म्हणजेच की 23वा हप्ता आताच काही दिवसांपूर्वी आमच्या खात्यावरती जमा झालाय, मग लगेच आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता का जमा होणार, तर हे सुद्धा मी आता तुम्हाला पुढे कारण सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे आता व्हिडिओला पाहत चला। तुम्हाला संपूर्ण माहिती आता डिटेलमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये रक्कम जमा होणार, आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो सरकारने नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यामध्ये आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो आजपासूनच या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता, त्यासोबत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा या ठिकाणी 24वा हप्ता, म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये हे सर्वात मोठं सरकारचं आता गिफ्टच म्हणावं लागेल। कारण की शेतकरी बांधवांनो आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट, आतापर्यंत तुमच्या खात्यावरती मागील काही म्हणजेच की पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा असे बरेच सारे हप्ते एकत्र जमा देखील झाले असतील, परंतु आता सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्लस पीएम किसान योजनेचा एक म्हणजेच की 24वा हप्ता असे एकूण आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होण्यात देखील सुरुवात करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ आम्ही सोडत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे आणि फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच या योजनेचा लाभ मिळेल असं देखील सांगितलं आहे। त्यामुळे आता चला लगेच जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो हे देखील पाहूया की नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतोय, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतात। आता लगेच कोणते पात्र शेतकरी बांधव आहेत ते देखील जाणून घेऊया। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो हे देखील जाणून घेऊया की कोणत्या 25 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। शेतकरी बांधवांनो जर का या 25 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं
तर तुमच्या देखील खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। तुम्हाला तर माहितच आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी या ठिकाणी 25 जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी 25 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे। 25 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांची निवड करण्यामध्ये आलेली आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 25 जिल्ह्यातील पूर्णपणे रक्कम आता या ठिकाणी जमा होणार आहे। आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की हे वाटप झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी किंवा चिंता करू नका। तुम्ही जर का यासाठी पात्र असाल, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा रक्कम मिळणार आहे। तर आता सर्वप्रथम हे जाणून घेऊया तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहेत। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण 25 जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत, कोणती सरकारच्या माध्यमातून जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे एकदा तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। तर आता चला कोणती कामे करायची आहेत। सर्वप्रथम म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असण्यासाठी तुम्ही म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी पाहिजे, पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे। म्हणजे लाभार्थी कसं तर तुम्हाला आता समजून सांगतो। शेतकरी बांधवांनो म्हणजेच की तुम्ही पीएम किसान योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे सुद्धा मागील हप्ते म्हणजेच की 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, 8वा हप्ता असेल हे तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे, तरच तुम्ही यासाठी पात्र असणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी देखील पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल तर असे शेतकरी बांधव हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे। ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण केलेले आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। हे देखील लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो। त्यामुळे जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेसाठी या हप्त्यांसाठी पात्र होताल। तर आता नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या योजनेचा दिला जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय शेतकरी बांधवांनो आधार लिंक नसेल तर डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होत नाही, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो आधार म्हणजेच की बँक खात्याशी लिंक करणारी तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी लिंक करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा आधार बँक खात्याशी या ठिकाणी लिंक करून घ्यायचा आहे। तर हे केल्यानंतर तुम्ही खरोखर पात्र असणार आहे, तुम्ही अपात्र होणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे हे काम जर का केलेलं असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव हे कामे करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता सर्वप्रथम हे समजून घ्या की आता नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। कोणते 25 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत। या 25 जिल्ह्यामध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आला, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ देत आहोत। नमो शेतकरी योजना असो किंवा पीएम किसान योजना असो। तर आज शेतकरी बांधवांनो बघा, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल। पीएमचा हप्ता तुमच्या खात्यावरती 23वा जमा झालेला असेल तर आता तुमच्या खात्यावरती 24वा हप्ता प्लस नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार आहेत। त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। बीड, बुलढाणा, भंडारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। या जिल्ह्यातील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा आता शेतकरी बांधवांनो जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जालना, जळगाव मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जालना, जळगाव मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 6,000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नागपूर, नाशिक, नांदेड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार, पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर
उस्मानाबाद मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते, त्यासोबत पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असेच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.